नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। MPSC कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स की जी 1 जून 2025 रोजी झालेली आहे। तर ह्या गट क च्या पूर्वपरीक्षेतल्या राज्यव्यवस्थेच्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। 2 प्रश्नांबद्दल थोडासा डाऊट आहे, त्याच्यातला एक प्रश्न तर 100% कॅन्सलच व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या प्रश्नाचं ट्रान्सलेशन करताना आयोगाची चूक झाली आहे, कारण त्यांनी क्वालिफिकेशनचं ट्रान्सलेशन वर्णन असं केले। क्वालिफिकेशनचं ट्रान्सलेशन शुद्ध मराठीत पात्रता असं होतं। आता परंतु आयोगाने प्रश्नपत्रिकेच्या सूचनांमध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस मराठी आणि इंग्लिश भाषांतरामध्ये किंवा भाषेमध्ये क्लॅशेस निर्माण होतील तर त्यावेळेस इंग्लिश ट्रान्सलेशन ग्राह्य धरलं जाईल। परंतु बऱ्याचशा लोकांनी मराठीतून प्रश्न वाचल्यामुळे तो प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला आहे, कारण कुठल्याच डिक्शनरीमध्ये क्वालिफिकेशनचं ट्रान्सलेशन वर्णन असं होत नाही आणि ते होऊ शकणार नाही। त्याच्यामुळे एक प्रश्न कॅन्सल होणार आहे आणि हा ट्रान्सलेशनच्या प्रश्नाबद्दल थोडीशी संदिग्धता आहे, पाहूया काय होते। परंतु जे पॉलिटीचे प्रश्न होते तर ते अगदी साधे सोपे सरळ होते आणि हे 15च्या 15 ग्रुप सी मधले पॉलिटीचे प्रश्न VJC स्टडीमधल्या यूट्यूब चॅनलवरच्या ज्या लेक्चर सिरीज आहेत तर त्या लेक्चर सिरीजमधून कव्हर होत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 2 क्लास नोट्स आपल्याच VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्या क्लास नोट्समधून सुद्धा हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात, बरोबर। ते कुठल्या टेस्ट सिरीज आहेत, कुठल्या क्लास नोट्स आहेत आणि कुठल्या लेक्चर सिरीज आहेत तर ते मी तुम्हाला खाली 1 बाय 1 सांगतोय। हे लेक्चर अगदी पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत न विसरता पहा। येणाऱ्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेसाठी हे विश्लेषण तुम्हाला 101% कामाला येणार आहे। चलो सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला संदर्भ साहित्य सांगतो की ज्यामधून हे प्रश्न कव्हर होत आहेत। आता हे संदर्भ साहित्य फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आणि तुम्हाला ते पाहता येईल। त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या लेक्चर सिरीज आहेत। एक भारतीय संविधान, त्याच्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था, MPSC प्री आणि मेन्स पॉलिटी PYQ ॲनालिसिस। याच्यामध्ये आपण 2011 पासून 2025 पर्यंतच्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण करतोय की जे प्रश्न प्री आणि मेन्समध्ये आले होते, बरोबर। त्याचे 60+ लेक्चर होणार आहेत। आत्ता त्याच्यातले 40 लेक्चर ऑलरेडी अपलोड झालेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही पाहत असतील तर नक्की पहा आणि ती व्यवस्थितपणे कंटिन्यू सिरीज फॉलो करा। PYQ साठी या सिरीजच्या नंतर तुम्हाला दुसरं कोणतंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही, याची मी गॅरंटी देतो। याच्यानंतर चर्चेतील घडामोडी म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स आहे, नॅशनल, इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलचं। ह्या 4 सिरीज यूट्यूब चॅनलवरती ऑनगोईंग सिरीज आहेत, याच्यामध्ये लेक्चर ॲड होत राहतात। ह्या सिरीज तुम्ही न विसरता पहा। आपल्या 2 ते 3 महत्त्वाच्या क्लास नोट्स आहेत, त्याच्यामध्ये थोडक्यात राज्यशास्त्र आणि भारतीय संविधान। आता ही भारतीय संविधानाची जी क्लास नोट्स आहे तर याच्यामध्ये जसे जसे आपण लेक्चर्स घेतोय तर तसा तसा याच्यामध्ये आपण डाटा जो आहे तर तो ॲड ऑन करत जातोय, येते लक्षात। त्याच्यामुळे ही एक टेस्ट सिरीज, ही एक क्लास नोट्स आहे तर ती महत्त्वाची आहे, बरोबर। आणि याशिवाय आपल्या काही बॅचेस चालू आहेत बदलत्या परीक्षा पॅटर्ननुसार। PSR ऑप्शनल, मेन्स GS पेपर 2 पॉलिटी, essay रायटिंग आणि आन्सर रायटिंग। जर का तुम्हाला या बॅचमध्ये सहभागी व्हायचं असेल, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665274459। चला 1 बाय 1 प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न साधे सोपे आणि सरळ होते, कव्हर होत आहेत, पाहूया काय म्हणते ते प्रश्न। पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? पंचायत राजबद्दलचा हा प्रश्न आहे, आर्टिकल 243, बरोबर। त्यांनी 4च्या 4 ऑप्शनमध्ये आर्टिकल 243 दिलेला आहे, येते का लक्षात। तर आर्टिकल 243 मध्ये 243 ते 243O ह्याच्यामध्ये पंचायतीबद्दलच्या तरतुदी आहेत आणि 243P ते 243ZG याच्यामध्ये नगरपालिकेबद्दलच्या तरतुदी आहेत। हे आर्टिकल लक्षात ठेवा। 243A काय म्हणते? ग्रामसभेची तरतूद। 243B पंचायतीची स्थापना, म्हणजे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 गेला। 243C पंचायतीची रचना, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही गेला। 243D काय म्हणते बघा, तर 243D आहे महिलांना आरक्षणाची तरतूद, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। 243E काय आहे? पंचायतींचा कालावधी। लक्षात ठेवा, यावर्षी ग्रुप सीच्या क्वेश्चन पत्रिकेमध्ये असे 4 प्रश्न असे आलेले आहेत की त्याचं उत्तर इंटर रिलेटेड आहे। पॉलिटीच्या बाबतीत सांगतोय। हिस्ट्रीचा एक प्रश्न सुद्धा असा आहे की ज्याचं उत्तर इंटर रिलेटेड आहे, म्हणजे एक प्रश्न ठराविक गोष्टींबद्दल विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नात क्वेश्चन मार्क म्हणून केलंय, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे पहिल्यांदा जर का तुम्ही क्वेश्चन पेपर चाळला असेल पेपर सोडवण्याच्या अगोदर तर तुम्हाला फुकटची मार्क्स 2 मिळण्याची शक्यता होती, परंतु आता जाऊ द्या, आता पेपर झाला, आता काय उपयोग नाही आहे। पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे लक्षात ठेवा।
पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. 243D मध्ये काय सांगितले, महिलांबद्दलच्या आरक्षणाची तरतूद, म्हणजे त्या कलमाचा सरळ सरळ असा उल्लेख आहे पंचायतीमध्ये आरक्षण आणि महिला आरक्षण त्याच्यामध्ये येते. 243E पंचायतीचा कालावधी आहे. 243J संभाव्य प्रश्न आहे, प्रेडिक्शन आहे. पंचायतीचं लेखापरीक्षणाच्या बद्दलची तरतूद जी आहे तर ती 243J या कलमात करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाबद्दल टोटल 3 प्रश्न आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेत, निवडणूक आयोगाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि घटनेची अंमलबजावणी होऊन 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 26 जानेवारी 1950 हे 3 मी प्रेडिक्टेबल टॉपिक सांगितलेले होते आणि या तिन्हीच्या तिन्हीवरती प्रश्न आलेले आहेत. घटनेवरती जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे, इवन राज्यसेवेला सुद्धा, हे लक्षात ठेवा. घटनेची निर्मिती वगैरे तर ते एकदा अगदी व्यवस्थितपणे करून घ्या तुम्ही, त्याच्यावरती प्रश्न विचारले तर तुमचे प्रश्न चुकता कामा नये. येते लक्षात, समजलं? चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेला ठराव डॅश डॅश मंजूर करावा लागतो. कसा मंजूर करावा लागतो हे त्यांनी विचारले. साधं बहुमत, विशेष बहुमत, निम्म्या राज्यांच्या सहमतीने आणि 4 विशेष बहुमताने निम्म्या सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने. सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने अशी काही घटना दुरुस्तीची कुठेच तरतूद नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 गेला, हे लक्षात ठेवा. इलिमिनेशन मेथड थोडी तुम्हाला वापरता येऊ शकते. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर बघा काय येईल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे साधं बहुमत, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे साध्या बहुमतानं सर्वोच्च न्यायालयातील जो मुख्य न्यायाधीश आहे तो सोडून इतर न्यायाधीशांची नियुक्ती संसदेला करता येते. ओके, समजले? आता हा जो प्रकार आहे तर 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानली जात नाही, हे लक्षात ठेवा. कलम भाग 20 मधल्या कलम 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते आणि घटना दुरुस्तीची तरतूद आपण कुठून घेतली, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतनं. आता ह्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीचे 2च प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे विशेष बहुमतानं घटना दुरुस्ती आणि दुसरा आहे विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. आता हे साधं बहुमत जे आहे तर हे साधं बहुमत 368 मध्ये सांगितलेलं नाही. ओके, ज्या 3 प्रकारे घटना दुरुस्ती करता येते तर त्या साध्या बहुमताची घटना दुरुस्तीची तरतूद कलम 368 मध्ये करण्यात आलेली नाही आणि हे न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी जी घटना दुरुस्ती केली जाते तर ही साध्या बहुमतानं घटना दुरुस्ती केली जाते. संभाव्य प्रश्न मला काय वाटतोय, संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता. आता याच्यामध्ये कुठल्या तरतुदी येतात, 7 महत्त्वाच्या तरतुदी याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक आणि त्याविषयक पद्धती, केंद्र आणि राज्यांच्या कार्यकारी अधिकारांचा विस्तार, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय, केंद्र आणि राज्यांमध्ये कायदेविषयक अधिकारांचं वाटप, 7व्या अनुसूचीतील कोणतेही विषयसूची, संसदेमध्ये घटक राज्यांचं प्रतिनिधित्व, संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार आणि त्याविषयक कार्यपद्धती. हे जे 7 मुद्दे सांगितले तर या 7 मुद्द्यामध्ये जर का तुम्हाला घटना दुरुस्ती करायची असेल तर ती संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या मान्यतेने करावी लागते, हे लक्षात ठेवा. हे प्रिडिक्शन आहे राज्यसेवेसाठी. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. असे काही साधे सरळ प्रश्नसुद्धा आलेले आहेत. आता याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय चेक करायचं आहे, साधं बहुमत म्हणजे काय, विशेष बहुमत म्हणजे काय, हे लक्षात ठेवा. ओके, ते प्रेडिक्शन असू शकतं आणि त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. भाग 20 कलम 368, या 368 मध्ये 2 प्रकार सांगितलेत घटना दुरुस्तीचे, विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते. तिसरा प्रकार जो आहे साधं बहुमत आणि साधं बहुमताची तरतूद 368 मध्ये करण्यात आलेली नाही. दॅट्स इट, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे, असं त्यांनी सरळ प्रश्न विचारला आहे. बघा, महाधिवक्ता आठवतंय का, कलम 165 PYQ ॲनालिसिसमध्ये आपण सांगितले. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काय संबंधच नाही आहे, तो काय राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो का, नाही, त्याच्यामुळे 4 गेलं. अतिरिक्त सरकारी वकील तोही नसतो, सॉलिसिटर जनरल तोही नसतो. कलम जर का तुमचा पाठ असला असतं तर तुम्हाला हे उत्तर सापडलं असतं महाधिवक्ता. समजतंय का, ते लक्षात. कलम 163 ते कलम 167 मध्ये राज्याचे मंत्री आणि राज्याचा महाधिवक्ता यांच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ह्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं, राज्याचा राज्यपाल. ओके, आणि सगळं ह्याच्याबद्दलचे निर्णय कोण घेतं तर तो राज्यपालच घेतो. प्रेडिक्शन आहे, हे लक्षात ठेवा.
राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून या महाधिवक्त्याकडे पाहिलं जातं. त्याच्याबद्दलची तरतूद कलम 165 मध्ये करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 2 विधान दिलेत. पुन्हा एकदा पंचायत राजबद्दलचा प्रश्न आलाय आणि बरोबर विधान तुम्हाला निवडायचं आहे. 73वी घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत भाग 9 बरोबर आहे आणि 74 भाग 9 जोडण्यात आलं. ॲब्सोल्युटली करेक्ट. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीचा कायदा होता 1992चा. 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली 24 एप्रिल 1993ला आणि 24 एप्रिल आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच याच ग्रुप सीच्या एक्झाममध्ये राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो असं त्यांनी विचारलं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 25 जानेवारी. आता हा का सेलिब्रेट केला जातो तर 25 जानेवारी 1950ला भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून लोकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी याच्यासाठी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. हे लक्षात ठेवा. ओके. 73वी घटना दुरुस्ती भाग 9 आणि परिशिष्ट 11 243 ते 243 ओ ही कलम 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहेत. 74वी घटना दुरुस्ती भाग 9A आणि सूची 12वी कलम 243 P ते कलम 243 ZG. 74वी घटना दुरुस्ती लागू झाली 1 जून 1993. लक्षात ठेवा 73 आणि 74व्या घटना दुरुस्त्या दोन्ही 1992 मध्येच झालेल्या आहेत आणि या दोन्ही घटना दुरुस्ती 1993 मध्येच लागू झालेल्या आहेत. 73वी एप्रिलमध्ये लागू झाली 24 एप्रिलला आणि 74वी जूनमध्ये लागू झाली 1 जूनला आणि ग्रुप सीच्या परीक्षेचा दिनांक सुद्धा होता 1 जून. हे लक्षात ठेवा. कोइन्सिडन्स. व्हॉट अ कोइन्सिडन्स. पुढचा प्रश्न येते लक्षात. समजलं. काही प्रश्न सोपे असतात. थोडंसं एक्सप्लेनेशन केलं तर ते तुम्हाला अजून व्यवस्थितपणे समजेल. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. हा प्रश्न कॅन्सलच व्हायला पाहिजे. याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. कारण त्यांनी काय केले एकेरी न्यायव्यवस्था. भारताच्या राज्यघटनेत भारताच्या न्यायव्यवस्थेचं वर्णन एकेरी न्यायव्यवस्था असं कुठंही केलेलं नाही आहे. तर ते वर्णन केलं आहे इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड ज्युडिशरी. आता इंटिग्रेटेड किंवा एकात्म न्यायव्यवस्था म्हणजे काय की ज्या न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालयाचे निर्णय समान अधिकार क्षेत्रातील खालच्या न्यायालयावरती बंधनकारक असतात. फॉर एक्झाम्पल काय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एखादा जर का तो निर्णय दिला तर तो निर्णय भारतातल्या सर्व उच्च न्यायालयावरती बंधनकारक असतो किंवा राज्याच्या उच्च न्यायालयाने जर का एखादा निर्णय दिला तर राज्यातल्या इतर कनिष्ठ न्यायालयांवरती तो निर्णय बंधनकारक असतो. याला काय म्हणतात इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड ज्युडिशरी. बरोबर. इथं त्यांनी काय म्हटलं आहे एकेरी न्यायव्यवस्था आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं आहे सिंगल ज्युडिशरी. असं राज्यघटनेत माझ्या मते जर कुठं उल्लेख नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळं हा प्रश्न कॅन्सलच व्हायला पाहिजे कारण तसा ऑप्शनच नाही आहे. अखिल भारतीय सेवा संघराज्य वैशिष्ट्यामध्ये समावेश होत नाही. ए बरोबर आहे. असा सिंगल एवाला इथं ऑप्शनच नाही आहे कुठं. त्याच्यामुळे हा प्रश्न जायलाच पाहिजे. एकेरी न्यायव्यवस्था किंवा सिंगल ज्युडिशरी असा कुठंही उल्लेख नाही. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न 200% कॅन्सल व्हायला पाहिजे. तशा अपील करायला सुरुवात करा. बरोबर. सर्वोच्च न्यायालयाचे सध्या 52वे सरन्यायाधीश आहेत. भूषण गवई महाराष्ट्रातले आहेत. त्याच्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन 3 न्यायाधीशांची नियुक्तीसुद्धा झालेली आहे. ते सुद्धा वाचून घ्या. सध्या सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 34 इतकी आहे. 33 + 1 सरन्यायाधीश CJI. 22 ऑक्टोबर 1774 रोजी कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती आणि सध्या जे भारतात सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आहे तर 28 जानेवारी 1950ला भारताचं सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात झालेली होती. हे प्रेडिक्टेबल टॉपिक आहेत. भाग 5 मध्ये कलम 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. येते का लक्षात. आता हे जे मी तुम्हाला एकात्म न्यायव्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण जे दिलं तर ते कलम 141 मध्ये आहे. कलम 141 काय म्हणते बघा. सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व न्यायालयांना बंधनकारक ठरतील अशा कायद्यांची घोषणा. येते का लक्षात. त्यांना इंटिग्रेटेड म्हणायचं असेल मे बी ते अनावधानानं सिंगल म्हटलेत. मला वाटतं हे एकेरी न्यायव्यवस्था असं कुठं वर्णन नसायला पाहिजे. ते इंटिग्रेटेड आहे. त्याच्यामुळं मे बी हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे. थोडीशी संदिग्धता आहे. दॅट्स इट. आता बघू आयोग काय म्हणते.
त्यांनी पिट्युटरीचा प्रश्न एवढा ताणला होता, त्याच्यामुळे हे सुद्धा प्रश्न ते ताणू शकतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. बघा कधीपासून अस्तित्वात राहील हे तुम्हाला बऱ्याच वेळेला आपण याच्याबद्दल बोललेलो आहे. कधीपर्यंत अस्तित्वात राहील ते कधीपर्यंत राहील. पर्याय क्रमांक 3, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. म्हणजे तुम्ही म्हणाल की निवडणूक झाली आणि रिझल्ट लागला आहे त्यावेळेसपासून 5 वर्ष नाही. निवडणूक झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस ते पहिल्यांदा बैठक घेतील तर त्या बैठकीच्या दिनांकापासून पुढची 5 वर्ष ती त्यांची एका म्हणजे निवडून आलेल्या पक्षाची सत्ता तिथं असते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मागच तुम्हाला सांगितलं होतं 243E हा पंचायत राजचा पदावधी किंवा कालावधीबद्दलची तरतूद जी आहे तर ती 243E मध्ये करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न जरा थोडासा मला संदिग्ध वाटतोय कारण त्यांनी ट्रान्सलेशन जरा थोडंसं चुकवलेलं आहे. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. ए म्हणतंय भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन केलं आहे. ओके. आणि त्यांनी इंग्लिश ट्रान्सलेशन काय म्हटलंय, आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स द क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट. ओके. म्हणजे लक्षात ठेवा, आयोगाला थोडंसं मराठी व्याकरणाचा क्लास त्यांना करा म्हणावं कारण त्यांनी क्वालिफिकेशनचं मराठी ट्रान्सलेशन केलं आहे वर्णन. क्वालिफिकेशनचं मराठी ट्रान्सलेशन होतं पात्रता. ओके. येते का लक्षात. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा जणांचा हे आर्टिकल त्यांनी म्हणजे हे वाक्य चुकीचं पकडले कारण कलम 52 मध्ये भारताचे राष्ट्रपती असं सांगितले आणि कलम 58 काय म्हणते, राष्ट्रपती पदासाठीची पात्रता. ओके. हे मराठीत म्हणतंय आणि इंग्लिशमध्ये क्वालिफिकेशन ऑफ द प्रेसिडेंट 58. आणि जर काही तर पात्रता असलं असतं तर हे विधान बरोबर आलं असतं. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा. ट्रान्सलेशन चुकलं आहे. जर का याच्याबद्दल अपील केली तर हा प्रश्न कॅन्सल करण्याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते कारण आयोगाने असं म्हटलं की ज्यावेळेस मराठी भाषांतराबद्दल काही तुम्हाला डाऊट्स असतील तर इंग्लिशमधला जो मूळ प्रश्न आहे तर तो ग्राह्य धरला जाईल. इंग्लिशमध्ये मात्र त्यांनी बरोबर प्रिंट केले क्वालिफिकेशन. म्हणजे ट्रान्सलेशन करणारे कसे ट्रान्सलेशन करत होते त्यांची त्यांना माहीत. बरोबर. तर हे वाक्य बरोबर पकडायला लागेल आपल्याला. आणि हे उल्लंघन महाभियोग 61 उल्लंघन आहे, महाभियोगाची प्रक्रिया आहे. तर बी बरोबर आहे. याचं उत्तर 1 आहे, 2 आहे का 3 आहे हे आयोगाची आन्सर की आल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यामुळं तसं बी वाक्य बरोबर आहे. आणि 58 मध्ये जर का इथं पदासाठीची पात्रता म्हटलं तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तर हे दोन्ही वाक्य बरोबर येऊ शकतात. परंतु तुर्तास हा प्रश्न मी हॅशटॅग या कॅटेगरीत टाकतोय. ओके. येते लक्षात. पुढचा प्रश्न, घटना दुरुस्तीवरती सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद केलेली आहे. हे लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. क्वाईट इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता हेच सगळ्यांना माहीत आहे. पहिली घटना दुरुस्ती 1951 झाली होती. या पहिल्या घटना दुरुस्तीनं जी 9वी अनुसूची आहे जमिनीबद्दलच्या तरतुदी आहेत तर ती राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. 7वी घटना दुरुस्ती झाली होती तर ती 1956 मध्ये केली होती. आता या 7व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं, जे त्यावेळेस राज्याचे भाग अस्तित्वात होते अ, ब, क, ड हे वर्गीकरण रद्द केलं. 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करून केंद्रशासित प्रदेशांनाही ते लागू केलं. 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. बरोबर. आणि उच्च न्यायालयाच्या सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची तरतूद जी आहे तर ती तिथं करण्यात आलेली आहे. 7वी घटना दुरुस्ती 1956. आणि याच 7व्या घटना दुरुस्तीमध्ये ही राज्यपालांची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971 करण्यात आली होती. 24वी घटना दुरुस्ती 1962 करण्यात आली होती. आता या घटना दुरुस्तीत आयोगाचं मत आहे 24वी घटना दुरुस्ती 1962 करण्यात आली होती. परंतु 24वी घटना दुरुस्ती 1971 करण्यात आली. लक्षात ठेवा. म्हणजे आयोगाची सरळ चूक आहे. हा ऑप्शनच चुकीचा आहे. जरी त्या प्रश्नाचं ते उत्तर नसलं
या 24व्या घटनादुरुस्तीनं मूलभूत हक्कांसह राज्यघटनेतील कोणत्याही भागांमध्ये दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकाराची पुनर्स्थापना करणारी तरतूद केली आणि घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवरती बंधनकारक केलं. ते 1962ची नाही आहे, 1971ची आहे. ओके, 24वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकलायच. आणि 42वी घटनादुरुस्ती 1976, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. ह्या खूप साऱ्या तरतुदी ज्या आहेत तर त्या 42व्या घटनादुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. सुवर्णसिंह समितीच्या शिफारशींवरून ही 42वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. हे सुवर्णसिंग जे होते तर ते तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते. बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 24व्या घटनादुरुस्तीचं साल जे आहे तर त्या आयोगाने चुकवलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आयोगाने चुकवलेल्या आहेत, इव्हन ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशकामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या 3 नवे शब्द जे आहेत तर 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने जे आहेत तर ते राज्यघटनेत जोडलेले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्या अगोदर 41व्या घटनादुरुस्ती 1976मध्ये करण्यात आली होती. राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचं निवृत्तीचं वय जे आहे तर ते 60 वरून 62 गेलं होतं. 44वी घटनादुरुस्ती आहे तर ती 1978मध्ये करण्यात आली होती. आणि या 44व्या घटनादुरुस्तीनं काय केलं होतं, 42व्या घटनादुरुस्तीने जे बरेचसे बदल केले होते तर त्याला काउंटर म्हणून ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. आणि याच घटनादुरुस्तीच्या माध्यमातून बऱ्याचशा महत्त्वाचे बदल जे आहेत तर ते केले होते. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदलमध्ये मालमत्तेचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी, हा मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून तो कायदेशीर हक्क केला होता, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेळेला प्रश्न आलेले आहेत. आणि तो 300A नुसार मालमत्तेचा हक्क आता कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. 46व्या घटनादुरुस्ती 1982मध्ये करण्यात आली होती. विक्रीकर थकबाकीची वसुली करण्यासाठी आणि कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्यांना सक्षम केलं होतं. आणि विशिष्ट बाबी व घटकांवरील कर दरांमध्ये एकवाक्यता आणली होती या 46व्या घटनादुरुस्तीनं. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 42व्या घटनादुरुस्ती. एक प्रश्न आपला इथं मिस झाला होता. इथं बघा, इथं प्रश्न दिसतोय तुम्हाला. कोणती अनुसूची शेड्यूल केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? साधा सोपा सरळ प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 7व्या परिशिष्टात अनुसूचीमध्ये किंवा शेड्यूलमध्ये केंद्र आणि राज्यामधल्या अधिकारांची विभागणी करण्यात आली आहे. सूची आपण म्हणतो ना, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, तर त्या 7व्या सूच्यात आहेत. आणि त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची विभागणी केली आहे. केंद्र सूचीत 97 विषय आहेत, राज्य सूचीत 66 विषय आहेत आणि समवर्ती सूचीत सध्या 47 विषय आहेत, हे लक्षात ठेवा. बरोबर, समजले का? एकूण 12 अनुसूची ज्या आहेत भारताच्या राज्यघटनेत आहेत. सुरुवातीला 8 होत्या, 4 नंतर ॲड करण्यात आलेल्या आहेत. 11व्या आणि 12व्या अनुसूची पंचायत राज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता ही 5वी अनुसूची जी आहे तर अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचं प्रशासन आणि नियंत्रण याच्याबद्दलची आहे. 6व्या अनुसूची जी आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्राचं प्रशासन करण्याशी संबंधित आहे. UPSCने याच्यावरती प्रश्न विचारला होता 5व्या आणि 6व्या अनुसूचीला कंबाईन करून. 7व्या अनुसूची जी आहे त्याच्यामध्ये 3 अनुसूच्या आहेत आणि या 7व्या अनुसूचीशी संबंधित एक कलम आहे, ती आहे कलम 246. आणि 8वी अनुसूची जी आहे तर 8वी अनुसूची आहे भाषाशी संबंधित. याच्यामध्ये सध्या 22 भाषा आहेत. मूळ 14 भाषा होत्या, नवीन भाषा ॲड झाल्या. 21वी घटनादुरुस्ती 1967 सिंधी ॲड झाली. 71वी घटनादुरुस्ती 1992 नुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. 92वी घटनादुरुस्ती 2003 नुसार बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली. ओके, हे 8वं परिशिष्ट. दॅट्स इट. ह्याच्यामध्ये 14 मूळ भाषा आहेत, होत्या. आता सध्याची संख्या 22 एवढी झालेली आहे. ओके, समजतंय? पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. हा प्रश्न आपण पाहिला आहे, समाजवादी धर्मनिरपेक्ष. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणातील खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? हा जो प्रश्न आहे तर आर्टिकल 21शी संबंधित असणारा प्रश्न आहे, राईट टू लाईफ.
ओके, जीविताशी संबंधित मूलभूत हक्क. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे वैद्यकीय निगा. 1989ला सुप्रीम कोर्टात हा खटला उभा राहिला होता आणि या खटल्याचा निर्णय देताना वैद्यकीय मदत, ओके, मेडिकल एड हा मूलभूत हक्क ठरवलेला आहे अंडर आर्टिकल 21. आणि सहसा अपघात झाल्यानंतर वैद्यकीय मदत त्यांना मिळायला पाहिजे. 1989चा खटला आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये ज्यावेळेस ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं होतं त्यावेळेस पुन्हा एकदा हा परमानंद कटरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला चर्चेत आला होता आणि आर्टिकल 21 अंतर्गत वैद्यकीय मदत हा मूलभूत हक्क ठरवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, आर्टिकल 21नुसार कोणते कोणते मूलभूत हक्क ठरवण्यात आलेले आहेत आणि त्याच्याशी संबंधित खटला कोणता आहे हे थोडंसं पाहून घ्या. हा MPSCचा प्रश्न विचारण्याचा नवीन पॅटर्न आपण असं म्हणू शकतो. ओके, आता हा खटला तुम्ही आर्टिकल 21ला कनेक्ट करू शकताय आणि याच खटल्यानं वैद्यकीय मदत मिळवणं हा मूलभूत हक्क जो आहे तर हा ठरवण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाकडून. दॅट्स इट. पर्याय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील व्यक्तीपैकी कोण कॅबिनेट मिशनचं सदस्य नव्हतं? आता हा काय साधा सोपा सरळ प्रश्न आहे. हे 3 होते, लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर. नव्हतं कोण? हा सर विल्यम वूड नव्हता. त्याच्यातला लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हा कोण होता? बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष होता. त्याच्यानंतर क्रिप्स कोण होता? तर लॉरेन्स सेक्रेटरी होता स्टेट फॉर इंडियाचा. क्रिप्स होता बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष आणि अलेक्झांडर होता फर्स्ट लॉर्ड ऑफ ॲडमायरल्टी. ओके, आणि ॲटलीच्या काळात, ॲटली ज्यावेळेस ब्रिटनचा पंतप्रधान होता तर त्या काळात हे कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं. भारताची एकता टिकवून शांततेत सत्तेचं हस्तांतरण करणं हा या कॅबिनेट मिशनच्या भारतात पाठवण्यापाठीमागचा मुख्य उद्देश होता. हे 19 फेब्रुवारी 1945ला भारतात पाठवलं आणि यांनी 16 मे 1946ला आपली कॅबिनेट मिशन योजना जाहीर केली. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक या कॅबिनेट मिशनमधून बाहेर आला आहे तो आहे संविधान सभेच्या स्थापनेचा पाया या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून घातला गेला आहे. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला हिस्ट्रीतसुद्धा विचारला जाऊ शकतो, विचारला आहे बऱ्याच वेळेला. ओके, पॉलिटीचा भाग असला तरीसुद्धा हिस्ट्रीतसुद्धा या प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? आता सगळ्यात तुम्हाला कलमांचा क्रम थोडक्यात माहीत असला पाहिजे. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 170. बघा, कलम 168 काय म्हणते? राज्यातील विधिमंडळाची स्थापना. 169 काय म्हणते? राज्यात विधान परिषदेची स्थापना करणं किंवा रद्द करणं. आता तुम्हाला वाटेल 169मध्ये विधान परिषदेची स्थापना आहे तर लगेच 170मध्ये विधान परिषदेची रचना असेल, तर असं नाही. कलम 170मध्ये विधानसभेची तरतूद आहे आणि कलम 171मध्ये मग विधानसभेची रचना आहे. कलम 172 राज्य विधिमंडळाचा कालावधी आहे आणि कलम 173 राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वासाठीची पात्रता 173मध्ये सांगण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे कलम 170. बरोबर, समजतंय. पुढचा प्रश्न, हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झाला आहे. जर का तुम्ही आपली PYQची सिरीज पाहत असाल तर त्याच्यात हा प्रश्न होता. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचं हृदय किंवा आत्मा असं म्हटलेलं आहे किंवा असं घोषित केलेलं आहे? तर कलम 32. कलम 32 काय करते? तर मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते आणि जर का तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कलम 32नुसार तुम्हाला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात धाव घेता येते आणि कलम 32नुसार 5 प्रकारच्या रिट्स किंवा प्राधिलेख काढले जात आहेत. बरोबर, की ज्या माध्यमातून तुमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण आणि संवर्धन करेल. बरोबर, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 32. कलम 31 काय आहे? तर कलम 31 सध्या रद्द झालं आहे. संपत्ती, राईट टू प्रॉपर्टीचा हक्क होता तर तो आता मूलभूत हक्क काढून काय केला आहे? कायदेशीर हक्क केला आहे. कलम 33 काय म्हणते? सैन्य दलांसाठी लागू करताना मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे सैन्य दलाला जर का मूलभूत हक्क लागू करायचे असेल तर त्याच्या संबंधित तरतूद करण्याचा अधिकार कलम 33नुसार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं कलम आहे. हे प्रेडिक्टेबल कलम आहे. पुढं याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्टिकल 32नुसार तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं तर आर्टिकल 226नुसार तुम्हाला उच्च न्यायालयात धाव घेता येते. ओके, रिट्स काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचा व्यापक स्वरूपाचा आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, भविष्यात सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं व्यवस्थितपणे करून ठेवायचं आहे तुम्ही. पुढचा प्रश्न,
आणि हा 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे. जोड्या लावायच्या आहेत. जोड्या आपण लावूया व्यवस्थित, परंतु काय झालं इथं ह्या समोर दिसतं का 1 2 3 4 हे थोडंसं टाईप करताना ही टीमची प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. बघा कलम 14, 15, 16 आणि 17 याचं डायरेक्ट उत्तर सांगतो आणि मग एक्सप्लेनेशन करूया आपण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कलम 14 काय म्हणते, राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. बरोबर, म्हणजे एला 4 आहे. त्याच्यानंतर 15 काय आहे, राज्य धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही, म्हणजे बीला 1 आहे. 3 कलम 16 काय म्हणते बघा, कलम 16 म्हणते राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्त या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असतील, म्हणजे सीला 2 आहे. आणि कलम 17 अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी, म्हणजे डीला 3 आहे. म्हणजे एला 4, बीला 1, सीला 2 आणि डीला 3 असं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मूलभूत हक्कांच्या संबंधितलं कलम आहे. भाग 3 कलम 12 ते 35 त्याच्यातला जो पहिला टप्पा आहे 14 ते 18 समतेचा हक्क, त्याच्यातली 4 कलम आहेत. कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क, 23 आणि 24 पिळवणुकीविरुद्धचा हक्क, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 29 आणि 30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, त्याच्यानंतर 31 रद्द झाला जो संपत्तीचा हक्क होता, आणि कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क, त्याच्यामध्ये 5 रीटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर अशा रीतीनं राज्य लोकसेवा आयोग आयोजित कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेमध्ये राज्यव्यवस्था आणि भारतीय संविधानावरती जे 15 प्रश्न आले होते, तर त्याचं अचूक उत्तर आणि परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर या लेक्चर सिरीजमध्ये आपण केलेलं आहे. पॉलिटीच्या काही बॅचेस आहेत, जर का तुम्हाला पेड बॅचेसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 9665274459 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा आणि या पेड बॅचेसमध्ये या. तिथं तुम्हाला लेक्चर टेलिग्रामच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर, क्लास नोट्स आणि प्रेडिक्टेबल क्वेश्चन याशिवाय PYQचं फ्री ॲनालिसिस तुम्हाला तिथं करून दिलं जाईल. ओके, सध्या VJS ई-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जो आहे तर तो अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन अगदी तुम्हाला मोफत उपलब्ध करून देतो आहे. आणि हे जर का तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर सध्या आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला यूट्यूबचा चॅनल. जर का तुम्ही पहिल्यांदाच हे लेक्चर पाहत असाल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. लेक्चरबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील बी फ्रँकली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही सुद्धा कॉल करू शकता. याशिवाय अजूनही काही तुम्हाला बोलायचं असेल, सांगायचं असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.